मेट्रो कार्यालयामध्ये शिवसेना उभाटा गटाने जो आहे तो ठिय्या मांडलेला गेला काही वेळापूर्वी पाहायला मिळाला। खरं तर मेट्रो स्थानक सुरू झालेली आहेत, मेट्रोचं काम पूर्ण झालेलं आहे, मार्गिका पूर्ण आहे, परंतु लोकांसाठी जी आहे ती सुरुवात झाली नसल्याची मागणी त्यांची आहे। नेमकं का हा उशीर होतोय, का दिरंगाई होते, काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? त्यांच्या सुरक्षा आयोगाकडनं 2-3 दुरुस्त्या गेल्या 14 दिवसापूर्वी त्यांना सुचवल्या होत्या पुणे महामेट्रोला। त्या इतक्या किरकोळ दुरुस्त्या असताना सुद्धा 14 दिवसात का झाल्या नाही त्याची विचारणा आम्ही या ठिकाणी त्यांना करतोय, पण त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही। म्हणून ही मार्गिका रुबिवाल ते रामवाडी मार्गिका लवकर सुरू व्हावी। लोकांना रुबिवाल पर्यंत मेट्रोने जावं लागतं आणि तिथनं रिक्षानं विमानतळाला जायला लागतं। ही कुठली पद्धत? जर सर्वसामान्य कररूपी पैशातनं ही मार्गिका तयार झाली तर सर्वसामान्य पुणेकरांना, सर्व नागरिकांना ही मेट्रोची मार्गिका का उपलब्ध नाही हे राज्य सरकार सांगत नाही, केंद्र सरकार सांगत नाही आणि मेट्रो प्रशासन त्याहून नाही। मग हे केंद्र शासनाचे आदेश हे पण थांबलेत का? त्यांचा मुहूर्त निघत नाही म्हणून उद्घाटन थांबले का? तर ते उत्तर यांच्याकडे नाही। त्याचं उत्तर कोण देईल? हा पुणेकर नागरिक या ठिकाणी या सुविधेपासून वंचित आहे, पण उत्तर मागतोय, कोणीही उत्तर देत नाही। कधीपर्यंत हे सगळं सुरू होईल सांगितलंय आणि जर नाही झालं तर शिवसेनेची भूमिका काय राहणार? मुळामध्ये त्यांनी आता 8 ते 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे। त्याचबरोबर ती नाव समिती ते काही गठीत करणार आहेत। ही जर नावं 8-10 दिवस झाली नाही तर शिवसेना स्वखर्चाने प्रत्येक स्टेशनचं नाव पुणेकरांना अभिप्रेत असणारं नाव हे पुणेकरांना अभिप्रेत असणारं नाव हे आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने तिथं लावणार आहोत। ज्याचं आम्ही काल कसबा पेठेमध्ये जे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी यांनी बुधवार पेठ म्हणून परवा बोर्ड लावला होता। कसबा पेठेतलं स्टेशन हे कसबा पेठ नावानंच असावं। तो बोर्ड आमच्या विभाग प्रमुख मुकुंद सावंत असेल, नागेश खडके असतील, जाधव असतील, या सर्वांनी तो बोर्ड बुधवार पेठेचा तोडला आणि काल नवीन बोर्ड कसबा पेठ या नावाचा स्टेशनचा आम्ही लावला। तर नक्कीच आता शिवसेनाच्या इथे या सगळ्या मेट्रोच्या बद्दल ते आक्रमक झालेले पाहायला मिळते आणि त्यामुळे जे ते शिवसैनिक मोठ्या संख्येने या मेट्रोच्या कार्यालयामध्ये आलेले पाहायला मिळाले आणि त्यांच्याकडून मेट्रो अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती देखील धरलेलं पाहायला मिळालं। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।